मागचे खाली बसा चला. नाही ते उमोद आपण नाही तुम्ही या साईडला या ना. या साईडला एका ह्याच्यात एवढे बूम नाही येणार ना. एक जण पकडा ना, एक जण वाटून घ्या. नाही आवाज आला पाहिजे. एक जण रेकॉर्ड करा, एक जण पकडा. तू पकड, तू पकड लागल तर हा करते रेकॉर्ड. भाऊ पाणी घ्या रे. पाणी घेऊ कोणाकडे? पाणी धन्यवाद. चेहरा सुकला बरं तुमचं एका दिवसात. अरे कालचा गोंधळ काय होता बाबा. आणि घरात दुःखद घटना घडलेली आहे. आम्ही लढतोय. मी काय करणार? काल परिस्थिती वेगळी झाली होती. आज का आखरी दिवस आहे अधिवेशनाचा, काय भूमिका राहणार आहे तुमची? मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख बालाजी पाटील साकूरकर बोलतोय. काल आम्ही एकूण 18 आंदोलनं यापूर्वी केलेले आहेत. राज्य सरकार काही आमच्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी 1,25,000 जे शासकीय आस्थापनेमध्ये कर्मचारी आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांच्या आंदोलनाकडे, त्यांच्या मागणीकडे, कायमस्वरूपी रोजगाराचा मानधनात दुप्पट वाढ करण्याच्या या प्रश्नाकडे अजिबात लक्ष देत नसल्यामुळे आता सरकारला आम्ही लोटांगण घालावं. लोटांगण कसा घालतो? लोटांगण देवीला एक घालतो आपण, आणि लोटांगण आपल्या पालकाला. हे सरकार आमचं पालक आहे म्हणून आपण ह्या पालकाला लोटांगण, आम्ही प्रार्थना करण्यासाठी लोटांगण आंदोलन केलं होतं. पण ह्या सरकारच्या पोलीस प्रशासनानं आम्हाला परवानगी न देता या मैदानामध्ये आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आमच्या महिला भगिनीवर, आमच्या तरुण पोरांना तर वरून खाली त्या स्टेडियमवरून खालून फेकण्यात आलेला आहे. माझा हात फ्रॅक्चर आहे, हात मोडलेले, माझे कपडे फाडलेले आहेत, आणि आमच्यावर अमानुष अत्याचार केलेला आहे. ह्या अमानुष अत्याचाराची, लाठीचाराची न्यायिक चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना प्रथम बरतरफ केलं पाहिजे. क्रमांक 1. क्रमांक 2, या सरकारने या राज्यातल्या युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा शब्द देऊन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या सरकारने प्रशिक्षण योजना आणली. प्रशिक्षण संपून 2 महिने झाले. आज 4 प्रशिक्षणार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. 2 प्रशिक्षणार्थी आता गायब आहेत आमचे. नील दीक्षित आणि तो कालचा भाषण केलेला कुठं आहे? ते गायब नाहीत. त्यांचे जर मुर्दे दिसले तर याला कोण जबाबदार आहे? त्यांनी आत्महत्या करण्यासाठी त्यांनी इशारा देऊन गेलेला आहे. म्हणून किती युवकांचे, युवतींचे तुम्ही जीव घेणार आहात? या सरकारला मला सांगायचं आहे आपल्या माध्यमातून, आज काय भूमिका राहणार? आज आखरी दिवस. आमची भूमिका लोटांगण घालण्यावर ठाम आहे. आम्हाला सरकारला लोटांगण घालू द्या आणि आम्हाला प्रार्थना करू द्या. आणि आमच्यावर लोटांगण मोर्चावर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यावर बडतर्फीची, निलंबनाची तात्काळ कारवाई झाली पाहिजे. शासनाकडनं कोणी चर्चेसाठी आलं नव्हतं? शासनासाठी काल कौशल्य विभागाचे आले होते. त्याच्यामध्ये ते पत्र दिलं आम्हाला त्यांनी. त्या पत्रामध्ये आमच्या शासकीय आस्थापनेतल्या 1,25,000 प्रशिक्षणार्थ्यांचा काही मात्र उल्लेख नव्हता. त्याच्यामध्ये खाजगी आस्थापनेतले जे 50,000 प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याबद्दल आज त्यांनी 11 वाजता लक्षवेधी ठेवले. त्याच्यामध्ये हे प्रशिक्षणार्थी 1,25,000 प्रशिक्षणार्थ्याचा मुद्दा तुम्ही घेत नाही. खाजगी आस्थापनेमध्ये तर अशीही नोकरी मिळते, तशीही नोकरी मिळते. पण उच्च विद्याविभूषित 5-5 पदव्या प्राप्त झालेले हे युवक आज 33 वर्ष वयाची पूर्ण केलेत, 35 वर्ष पूर्ण झालेत. हे आता शेतात जाऊ शकतात का? रानामध्ये काम करू शकतात का? कुण्या बिल्डरच्या हाती शारीरिक श्रमाचे काम करू शकतात का? हे करू शकत नाही. त्यांना बुद्धिवादी आहेत. त्यांच्या एज्युकेशनप्रमाणे राईट टू एज्युकेशन जसा कायदा आहे तसा राईट टू सर्व्हिस हा ॲक्ट या सरकारनं विधानसभेमध्ये पारित केला पाहिजे. आणि यांच्या एज्युकेशनप्रमाणे यांना रोजगार भेटला पाहिजे. 2-5 मार्कांनी अपात्र ठरले कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये म्हणजे हे 100% नालायक आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. हे 100% नालायक नाही आहेत, हे पात्र आहेत. पण यांच्या शिक्षणाप्रमाणे यांचा उपयोग राज्याच्या प्रगतीमध्ये करून घ्यावा. आणि या उच्च शिक्षितांना कायमस्वरूपी रोजगार, मानधन कमी पैशात 20,000 रुपयामध्ये आम्ही काम करायला तयार आहोत सर. लाख रुपयाचा पगार घेऊन जे काम करत नाहीत ते आमचे युवक 10,000त काम केलेत. आज अनेक ठिकाणी